ढकला की लागो मेन हायवे सोडून त्यांच्या रानाकडे वळालो तर बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी वैभव सोनटक्के. तर काल एक आपण ब्लॉग बनवला होता, तो सकाळी आपण टाकलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण डबल आत्ता नवीन सुरुवात करतोय ब्लॉगला. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपल्या पक्षाची लिफ्टिंग झाली. तर थोडे पक्षी राहिलेले आहेत, काल काय लिफ्टिंग झाली नाही. तर आज संध्याकाळी होणार आहे ती राहिलेल्या पक्षाची. तर आता आपल्याला फार्ममधलं पूर्ण साफसफाई करायची. तर कशा प्रकारे करायची हे तुम्हाला दाखवतो. तर आता मग आम्ही फार्ममध्ये जाणार आहेत खत गोळा करायला. तर चला मित्रांनो, तुम्हाला नेऊन दाखवतो. तर फार्म पण चालू आहे. फार्म जास्त लांब नाही आहे माझ्या घरापासून, बघू शकता. घर आणि फार्म जवळच आहे. तर तुम्हाला दिसत असेल की एवढा पक्षी राहिलेला आहे, काल काय लिफ्टिंग झाली नाही. तर ह्या साईडचं आपण साफ करणार नाही आहेत, तर ह्या साईडचं साफ करणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण गोळा करणार आहेत. तर व्हिडिओला बघत राहा. तर मित्रांनो, आपण खत गोळा करायचं चालू केलेलं आहे. तर चला तुम्हाला कशा पद्धतीने गोळा करतो ते दाखवतो. तर दिसत असेल की आपण पूर्ण गोळा केलेला आहे खोऱ्याने, आणि तिकडं पण तसंच काढतोय. अशा पद्धतीने खोऱ्याने वाढावं लागतं ते. आणि हे पाण्याचे भांडे आपण अजून काढलेले नाहीत. पाण्याच्या भांड्याचा पण आपण व्हिडिओ काढणार आहेत, कशा पद्धतीने पाण्याचे भांडे धुवावं लागतात. तर हे बघू शकता आपला की लॉट दिसत असेल की लॉट गेल्यावर आपले हे भांडे असे खराब होतात. तर हे आपण कसे बाहेर काढून धुणार आहेत ते सुद्धा दाखवणार आहेत. तर सध्या इथंच थांबवतो, अजून भरपूर काम करायचे. पुढं तिकडं गोळा अशाच पद्धतीने करणार आहेत. तर मित्रांनो, एक कप्पा पूर्ण झालाय काढायचं. तुम्ही बघू शकता की पूर्ण घाम आलाय मला. तर मित्रांनो, आम्ही बारकं शेड आहे आपलं, तर आपण घरच्या घरीच खत काढतोय. तर बघू दाखवतो तुम्हाला की अशा प्रकारे डिगला घातलेत आपण. तर आता पलीकडचं काढणार आहेत आम्ही, तुम्हाला दाखवतो पलीकडचं पण. तर बघा, दिसत असेल तुम्हाला, हे काढायचंय. हे काढून झालं की मग आज ते राहिलेले पक्षी पूर्ण जाणार आहेत, ते पण काढून घेणार आहेत. तर ट्रॅक्टरमध्ये भरून आपण पुन्हा बाजूला नेऊन टाकणार आहेत. तर मित्रांनो, बारकं शेड आहे आपलं 2500 पक्षाचं. तर आपण लेबरला काढायला देत नाही, लेबर जास्त पैसे मागतात, त्याच्यामुळं आम्ही घरच्या घरी काढतो. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला चालू राहा, अजून दाखवणार. थोडं कमी पूर्ण शेड झालं आहे आपलं खत काढायचं. तर तुम्हाला दाखवतो कितकं राहिले आणि किती झाले. तर आपण दाखवतो तुम्हाला, चला बघू शकता की अशा प्रकारे पूर्ण फार्ममध्ये आपण गोळा केले. तर
ह्या काय खाद्याच्या बागा अजून गेल्या नाहीत, जाणार आहेत. आणि एक लूज निघली, ती पण आपल्याला दुसऱ्या फार्मवर पोच करायची. तर हिकडचं सगळं झालंय. तर आपले 2 कप्पेच राहिलेले आहेत. तर हे 2 कप्पे आपले काढायचे झाल्यावर तुम्हाला दिसत असेल पुढं ट्रॅक्टर आहे, तिथं डम्पिंग आहे, ते जोडून आपण पूर्ण आपण हे गोळा करून तिकडं पलीकडं तर दाखवतो पुढं. तर माझ्या पाठीमागे दिसत असेल पूर्ण शेडचं खत काढून झालंय. तर आता बाहेर जाणार आहे, ट्रॅक्टर जोडून आणणार आहे, भराई चालू करणार आहे. तर चला. तर एवढ्या परिसरातले 2 कप्प्यातले राहिले होतं ते झाले. तर आता चाललोय, ट्रॅक्टर घेऊन येतो, लगेच भराय चालू करणार आहे, नवीन लॉटची तयारी. चला. तर मित्रांनो लावली ट्रॉली भरायला. तर आपलं ट्रॅक्टर धक्का स्टार्ट आहे, म्हणजे थोडक्यात बॅटरी उतरलेली, तर आपल्याला ढकलावं लागतंय. तर तुम्ही बघू शकता की इथं ट्रॉली सोडली आणि ट्रॅक्टर इकडं उतरायला लावलाय. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे टाकले. तर असं टाकतात, आत्ताशी सुरुवात केली. तर कोण कोण टाकते ते पण दाखवतो तुम्हाला. तर आता आलोय फार्म मध्ये. रामभाऊ हाय करा. हे हे आमचे रामभाऊ आहेत, हे सहकारी आहेत आमचे, म्हणजे आम्ही बोलवलं का आम्हाला कधी पण येतात. आणि ते दत्ताभाऊ आहेत. दत्ताभाऊ कारण असं हे दत्ताभाऊ आहेत, हे पण आपले सहकारी आहेत. कधी पण आपण बोलवलं का कंटिन्यू कामाला येतात. तर आपल्या ब्लॉकला चालू राहा. आता तुम्हाला दाखवतो कसं टेप बाय टेप आपण डम्पिंग भरणार आहेत बघा. चला मित्रांनो, किती भरलंय ते बघू. मागा धरून मी तिकडे गेलोच नाही, तर आता चाललोय, तुम्हाला पण दाखवतो किती भरलंय ते. आलोय आता फार्मच्या बाहेर. तर 1 मिनिट बघू शकता की एक साईट फाळका लेवल झाली, ही साईट फाळका लेवल आणायला लागलेत आणि मध्ये पण भरणार आहेत. तर भरणार आहेत आपण पूर्ण. आपण जोडून हे आपण पलीकडे टाकीत असतो, तिकडे टाकणार नाहीत आपण. हे खत इकलेलं आहे, तर हे आपण इथून आपल्या फार्मवरून उचलून डायरेक्ट पुढं शेतकऱ्याला देणार आहेत नेऊन, ज्याला इकलंय त्याला. तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, चला बघू. तर आता दोन्ही साईडचे फाळके भरून झालेले आहेत आणि मधली लाईन राहिलेली, तर बाहेर लांबून फेकता येत नाही. तर रामभाऊला वरी चढविलंय, दिसत असेल. तर रामभाऊ खालून पाटे घेतात दत्ताभाऊच्या हातातून, मध्ये टाकतात. तर अशी भरली डम्पिंग, दिसत असेल. आले तर दत्ताभाऊ तिकडून. तर घेतली पाटी, तर असं टाकतात. तर फायनली आपली ट्रॉली भरून झालेली. तर तुम्ही बघू शकता कशी भरलेली. तर हे अशी शिग लावून भरली आपण. तर आता ट्रॅक्टरवर जाणार आहेत, ट्रॅक्टर ढकलणार आहेत आम्ही. तर बसतो आता ट्रॅक्टरवर. तर बसलोय आता. तर हे आपलं ट्रॅक्टर आहे, जुनं आहे पण सोन आहे आपलं.
कधी आपल्याला आणि धोका दिला नाही, कुठं आपण घेऊन गेलो त्याला कधी बंद पडलं नाही, काय नाही. तर झालंय आता निघणार आहे. चला डाकला की लागो चालू चालू आता जोरते आता चालू रे बघू शकता की फाटे आलो. तर निघतो आता बाहेर. पासून 1 किलोमीटर पुढं आलोय. तर हे पुढं आमच्या गावाचं चौक आहे, लोणी फाटामधून चौक आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता की त्या चौकाकडे चाललो. तर पुढं जो दिसतोय तो चौकच आहे. चौक आहे सध्या. हे इकडं चौसाळ्याकडे जातो, इकडं खारोड्याकडे जातो. पुढं थांबले ते शेतकरी दिसत असतील, ज्यांच्या इथं कट टाकायचे ते. चला आता रस्ता खराब लागलाय डायरेक्ट बघू शकता. आता घरून निघलोय. तुम्हाला सांगितलं होतं की आपण खत विकलेलं, तर आपण त्या शेतकऱ्याच्या घरी चाललोय. माझ्या दिसत असेल ट्रॉली, रामभाऊला घेतलंय सोबत. तर चला चाललोय आता. शब्द काय बोला चला आता. मेन हायवे सोडून त्यांच्या रानाकडे वळालो. तर बघू शकता की त्यांच्या रानाकडे जायला ह्यो रस्ता आहे, ते पुढं चलते. तर चाललोय आपण पण हळूहळू, कारण भरतीची ड्रॉईंग आहे आणि रस्ता बघू शकता की पूर्ण एकदम खराब आहे. चला बघू अजून किती लांब आहे. पूर्ण एकदम रस्ता खराब आहे. तर आज पुढं बघा लय भरपूर म्हणजे लय खराब आहे रोड. राहिली बघा कशी चलते, रस्ता खराब असल्यामुळं. चला भेटू डायरेक्ट त्यांच्या रानात आता, कारण रस्ता खराब आहे. तर जायचं त्यांच्या रानात खाली करताना करतो शेती. तर फायनली लोकेशनला आलो. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागं शेणखत आहे. तर इथं आपल्याला हे आपलं कोंबडी खत टाकायचंय. तर ते आलेत ताडपत्री घेऊन. तर असं लावलाय पद्धतीने. तर रस्ता तुम्हाला दाखवला नाही, एकदम बारकी बांध आहे. तर आता घेतो टाकून. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर बाय. हा व्हिडिओ इथंच एंड करतो.